काय सांगाल तातोडे गावची जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे यात्रेचं स्वरूप सालाबादाप्रमाणे आणि पारंपरिक रूढी परंपरानुसार यावर्षी तातोडे गाव उत्सव कमिटीच्या वतीने तातोडे गावचे ग्रामदैवत मातोबा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त 12/4/2025 ते 14/4/2025 या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे। दिनांक 12/4/2025 रोजी पारंपरिक जे बगाड्याचं प्रस्थान होतं ते सायंकाळी 5 वाजता बगाड्याचं प्रस्थान तातोडे गाव मातोबा मंदिर ते काळाखडक आणि काळाखडक ते मातोबा मंदिर परिसर या ठिकाणी होणार आहे। दिनांक 13/4/2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून तो सायंकाळी 7 ते 10 या वेळात होणार आहे। दिनांक 14/4/2025 रोजी महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आलेला आहे। त्या कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्ल जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत, उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत, अशा अनेक जण या कुस्ती आखाड्यात सहभागी होणार आहेत। गावकीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत, तातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोणाच्या स्मरणार्थ किंवा वैयक्तिकरित्या असे वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं ठेवलेली आहेत। आम्हाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन NIS कुस्ती संकुल यांच्यातर्फे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे। त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत। कुस्ती आखाड्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल आणि या पंचक्रोशीत तातोडे गाव कुस्तीचा आखाडा सर्वात मोठा आखाडा मानला जातो। असं हे पूर्ण जत्रेचं स्वरूप राहणार आहे। या यात्रेसंबंधी स्थानिक नागरिकांना काय आवाहन करणार? स्थानिक नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करणार आहोत की ज्याप्रमाणे कोणी या ठिकाणी दंगा मस्ती किंवा ज्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कोणतेही कृत्य करू नये। तातोडेगाव उत्सव कमिटीला ज्याप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात याही वर्षी सर्वांनी सहकार्य करावं व इथून पुढेही करत राहावं। विशेष आकर्षण काय असतं? विशेष आकर्षण कुस्तीचा आखाडा आहे ज्यामध्ये अनेक मोठमोठे मल्ल सहभागी होणार आहेत। मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र केसरी अशा अनेक कुस्तीचं संपूर्ण नियोजन हे तातोडे कुस्ती कमिटी आमचे बंधू देवेंद्र पवार यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कुणाला बोलवलं होतं आपण? प्रमुख उपस्थिती कधी कोणाची नसती, सर्वसामान्य नागरिक हीच प्रमुख उपस्थिती असते आणि हा कोणाचा व्यक्तिगत कार्यक्रम नाही, हा पूर्ण गावचा कार्यक्रम आहे। तातोडेगाव उत्सव कमिटी दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो, त्यामुळे प्रमुख उपस्थिती असं कोणच नसतं। प्रमुख उपस्थिती आमचं एकच आहे, आमचे आत्ताचे नवनिर्वाचित जे संत तुकाराम साखर कारखान्यावरती ज्यांची 8व्यांदा पुन्हा एकदा निवड झाली असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नानासाहेब नवले हे या दरवर्षी बगाडाच्या प्रस्थानाच्या दिवशी सर्वांना मार्गदर्शन करतात। तर काय सांगाल, पारंपरिकरित्या कुस्तीचं आयोजन या यात्रेसाठी आपण करताय, आपण बघताय, या कुस्तीचं स्वरूप कसं असणार आहे, कशा प्रकारे बक्षिसाची योजना आहे आणि कुठून कुठून खेळाडू आपल्याकडे उपस्थित राहणार आहे? कुस्ती हा पारंपरिक महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे। त्या खेळासाठी आता महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी, 3 महाराष्ट्र केसरी आहे, 2 उपमहाराष्ट्र केसरी आहे, 2 हिंद केसरी आहे, एक आंतरराष्ट्रीय इराणचा पैलवान आहे ज्यांनी आशियाड कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे। अशा कुस्त्या आपण नेमलेल्या आहे आणि महिलांच्या आकर्षण कुस्त्यांचं म्हणून महिलांच्या 3 कुस्त्या घेतलेल्या आहेत। त्यात महाराष्ट्र चॅम्पियन अशा 2 मुलींच्या कुस्त्या आहेत। गावच्या सुद्धा महिला आहेत, महिला हे आहे आणि 25 लाखाचं बक्षीस आपण सर्व कुस्त्यांना ठेवलेलं आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि गावकीचं तातोडे गावकीचं सगळ्या याला सहकार्य राहिलेलं आहे। कुस्तीप्रेमींना आपण काय आवाहन करणार? कुस्तीप्रेमींना हे आवाहन करतो की सगळ्यांनी कुस्ती पाहायला या, कारण ह्या कुस्त्या म्हणजे आपण महाराष्ट्रात ज्या जोडल्या गेल्या नाही त्या आपण तातोडे गावात घेतलेल्या आहे आणि गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा कमीत कमी 4 ते 5 महाराष्ट्र केसरी आपल्या तातोडे गावात खेळणार आहेत, हिंद केसरी खेळणार आहेत। त्यामुळं पंचक्रोशीतले सर्व काय कुस्ती शौकीन असतील ते आवर्जून हजेरी लावतात तातोडेच्या यात्रेला। आपलं नाव आणि पत्ता? मी मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार, मी तातोड्याचा कमिटीचा उपाध्यक्ष आहे, कुस्तीगीर कमिटीचा।